तुम्हाला वाटतं का की तुमच्या आवडत्या मँगो ड्रिंकमध्ये खरा आंबा आहे? 100% मँगो ज्यूस समजून असे ड्रिंक्स जर सतत पित असताल तर याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे. FSSAIच्या नियमानुसार मँगो ज्यूसमध्ये 10% मँगो फ्रूटचा ज्यूस असणं गरजेचं आहे. म्हणून या फ्रूट्स ह्या नियमाप्रमाणे बरोबर आहेत, कारण याच्यामध्ये 100 ml मध्ये 10% म्हणजे 10 ml मँगो पल्प असतो आणि बाकी जे 80 ते 90 ml जे असतं ते पाणी, साखर, फ्लेवर्स आणि प्रिझर्वेटिव्स. विचार करा, या 300 mlच्या बॉटलमध्ये फक्त 33 ml मँगो पल्प आहे, हे याच्यावरच लिहिलेलं आहे. बाकीचा जो आहे 42 ग्राम जवळजवळ हे शुगर आहे, जे वेट वाढवण्यास कारणीभूत ठरते. डायबिटीज आपल्याला होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं जर हे पित असतील तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होण्यास हे कारणीभूत ठरू शकते. एवढंच नाही तर यामध्ये जो येल्लो कलर आहे तो सनसेट येल्लो आणि टाट्राझिन हे आर्टिफिशियल कलर्स आहेत, जे की मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी, चिडचिडेपणा आणि ॲलर्जी तयार करतात. यासोबतच हे एक प्रिझर्वेटिव्ह असतं सोडियम बेन्झोएट, जे सी व्हिटॅमिन सोबत मिक्स केल्यानंतर बेन्झिन तयार होतं, जे की कार्सिनोजेनिक असतं, म्हणजे कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकतं. तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा, हे आर्टिफिशियल ज्यूसेस पिणार का घरच्या आंब्यांचा किंवा फळांचा रस करून पिणार?